जनसुरक्षा कायद्याचा निषेध असो, जनसुरक्षा कायद्याचा निषेध असो. तुझ्या संघटनेचा बिल दाखल निषेध असो. आज तुम्ही जो जनसुरक्षा कायदा राज्य सरकारने जो मंजूर केलेला आहे तो लोकशाहीचा आवाज दाबण्यासाठी शेतकरी संघटना, विविध कर्मचाऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, कामगारांचं, मजुरांचं आंदोलन दडपण्यासाठी सरकारच्या विरुद्ध जो बोलेल तो देशद्रोही असं या कायद्याचं स्वरूप आहे. मग आता संभाजी भिडेंनी जी राष्ट्रीय तिरंगा काढून भगवा झेंडा लावा, त्याच्यावर तुम्ही संभाजी भिडेवर देशद्रोहाचा आणि जनसुरक्षा कायद्याचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल करणार आहे का, हा माझा फडणवीस सरकारला पहिला प्रश्न आहे. आणि अशा पद्धतीनं जनतेचा आवाज दाबणे आणि लोकांना आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी लोकशाहीनं, संविधानानं जो दिलेला अधिकार आहे त्याच्यापासून वंचित ठेवण्यासाठी हा जनसुरक्षा अधिकार, ज्याला आमचे विविध राष्ट्रीय पक्ष, आमची जी महाविकास आघाडी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये आदेश देणार, हा घटनाविरोधी कायदा आहे आणि हा रद्द झाला पाहिजे. काश्मीर बहुमताच्या आधारावर त्यांनी विधानसभेमध्ये मंजूर करून घेतला. बहुमत त्यांचं असल्यामुळं त्याला काही उपाय नाही. आमचे 49 आमदार आहेत, त्यांचे 232 आमदार आहेत आणि म्हणून मंजूर जरी झाला तरी घटनाविरोधी असल्यामुळं सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला या कायद्याविरोधात न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. पण पहिला गुन्हा जर कायदा मंजूर झाला असेल तर संभाजी भिडेच्या विरुद्ध जो सावित्रीबाई, महात्मा ज्योतिबा फुले, भगतसिंग कोश्यारी या सगळ्या राष्ट्रीय शिवाजी महाराज, जिजामाता यांच्याबद्दल विरोधात गरळ ओढणाऱ्या लोकांवर हे गुन्हे दाखल करणार आहेत का, हा आमचा पहिला प्रश्न आहे आणि म्हणून आम्हाला याचा विरोध आहे. या कायद्याचे काय म्हणजे सरकारच्या विरुद्ध कोणी बोलू नये, शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये, मजुरांनी आंदोलन करू नये, लाडक्या बहिणींचे अर्धे पगार बंद झाले त्यांनी आंदोलन करू नये, त्या संजय गांधीचे पगार बंद आहे 6 महिन्यापासून त्याच्या विरुद्ध कोणी आंदोलन करू नये, रोजगार हमीच्या विहिरीचे पैसे 2 वर्षापासून नाही त्याच्या विरुद्ध कोणी आंदोलन करू नये. अधिकाऱ्यांना संरक्षण देणारा आणि सरकारची दडपशाही दाबून टाकणारा हा कायदा आहे आणि म्हणून याचे जनतेच्या संविधानाच्या दृष्टीनं प्रचंड तोटे आहेत. त्याचा सविस्तर जर अहवाल देतो म्हटलं तर अर्धा तास लागेल आणि म्हणून विधानसभेमध्ये सुद्धा आमच्या अल्पमतातल्या विरोधकांनी याचा विरोध केलेला आहे. पण पाशवी बहुमत त्यांचं असल्यामुळं आमचा आवाज काही फारसा, आजही लोकसभेचं अधिवेशन सुरू होत आहे त्यालाही आमचे राहुलजी गांधी या कायद्याला विरोध करणार आहेत, त्या संदर्भात आपली चर्चा होईल. नेमका नाही, सरकारला मुळात हे सरकार संविधान विरोधी आहे, मनुवादी संस्कृतीचं सरकार आहे. 97% लोकांचंच राज्य, या 3% लोकांचं राज्य असलं पाहिजे आणि 97% लोक आपल्या शेतावर मजूर म्हणून राबले पाहिजे. अदानी अंबानीला पूर्ण शेती, पूर्ण उद्योग या देशातले त्यांना बहाल करायचे आहे आणि मनुवादी संस्कृती पुन्हा बहाल करायची आहे. आज लोकशाही, शिक्षण, आरोग्य, शाळा बंद होत आहेत, दवाखाने बंद होत आहेत, डॉक्टर नाहीत, दवाखान्यामध्ये जर एखादा माणूस भरती झाला तर त्याची औषधाची सोय नाही, याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे. सरकार विरोधात जो बोलेल त्याचा आवाज दाबण्यासाठीचा हा कायदा आहे.